माझी मुलं जेव्हा लहान होती ना, तर ती काय करायची बघा, भाजी केली तर भाजी काढून ठेवणार किंवा पोहे केले तर त्यातल्या मिरची, कढीपत्ता सगळं काढून ठेवणार, काढणार, टमाटर काढणार, असं करायचे बघा. मग मी एक युक्ती केली आणि हे असा पदार्थ केला, तर मुलं इतकी आवडीने खायला लागली, तुम्हाला सांगते. मग काय होतं बघा, आता प्रत्येकच घरातल्या आईंना प्रश्न पडलेला असतो की मुलं भाज्या खात नाही किंवा डाळी खात नाही. मग काय खाणार, तर मॅगी, पिझ्झा, बर्गर अशा वस्तू खाणार, हो ना. मग आता हे कुठपर्यंत ना, मुलांच्या हेल्थसाठी हे बरोबर योग्य नाही. मग आपण असा पदार्थ त्यांना आज करून दाखवणार आहे. खूपच टेस्टी होतो, इंटरेस्टिंग आहे हा व्हिडिओ, आणि मुलं ना हा पदार्थ खाताना परत मागणार, हे याची मी तुम्हाला 100% गॅरंटी देते बघा. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तर काय करायचं आहे आपल्याला, एका बाउलमध्ये ना मी इथे 3 वाट्या तांदूळ घेतले आणि डाळ घेतली. घरात ज्याही डाळी असतील ना, मूग डाळ, हरभरा डाळ, तूर डाळ, उडीद डाळ किंवा आणखी कुठल्या डाळी असतील ना, त्या सगळ्या डाळी आपल्याला यात थोड्या थोड्या टाकायच्या आहे. म्हणजे 3 ग्लास जर तांदूळ घेतले असेल ना, तर 3 ग्लास डाळी झाल्या तरी चालेल. सगळ्या डाळी घ्यायच्या असं काही प्रमाण नाही, थोड्या थोड्या सगळ्या घ्यायच्या आपल्याला. तर मी ते 3 वाटी तांदूळाला साधारण 4 वाटी माझ्या डाळ होऊन गेल्या. म्हणजे मूग डाळ घेतली, तूर डाळ, हरभरा डाळ, उडीद डाळ आणि थोडी मेथीदाणे टाकले. आणि आता याला काय करायचं, 2 पाण्याने ते 3 पाण्याने समजा स्वच्छ धुवून घ्यायचं. आता जास्त नाही धुवायचं बरं का, नाही तर मग डाळीची चव ती लागत नाही, जी आपल्याला खाताना लागल्या पाहिजे. आता याला सकाळी मुलांची शाळा असेल तर रात्री भिजत ठेवू शकता किंवा वेळेवरही 3-4 तासही आधी पण आपण भिजवून ठेवू शकतो, असं काही नाही, जर आपल्या सोयीनुसार. आता रात्री सकाळीच करायचं म्हटल्यावर 3-4 तास कधी भिजणार नाही का. तर आता ही डाळ आपली चांगली भिजली, याला मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे. आणि त्यासाठी आता चटणी करूया आपण त्यात टाकायला. तर हिरवी मिरची जर अख्खी टाकली तर मुलं काढून टाकतात, लसूण वगैरे, तर यालाही आपण चांगलं बारीक काढून वाटून घेऊ, थोडी जिरं वगैरे टाकून, आणि याला आपण वाटून घेऊया आता. तर हेही वाटून घेतलं. आता जर आता बघा, मी भाज्या बघा किती बारीक चिरलेल्या आहेत भाज्या. आता तुम्हाला वाटत असेल की नाही, इतक्या बारीक चिरल्यानंतरही ना माझी मुलं काढूनच टाकतात, तर मग सरळ मिक्सरमधून काढायचं. आता घरात ना असं काही नाही, याच्यात ही भाजी किती भाजी, घरात ज्याही भाज्या असतील आणि मुलं भाज्या खात नसतील ना, त्या सगळ्या भाज्या थोड्या थोड्याने यात चॉप करून टाकायच्या किंवा मिक्सरमधून काढून टाकू शकतो आपण. जर काय करतात मुलं, जिरंसुद्धा काढतात तर मग हे असं होऊ नये म्हणून मिक्सरमधूनही आपण काढलं तरी चालेल बारीक. आता ही चटणी केली होती ती टाकायची आपल्याला. आणि तुम्हाला इतकं विश्वासाने सांगते मी, हा पदार्थ केल्यानंतर मुलं सारखं म्हणणार की मम्मी आज कर ना हा पदार्थ, म्हणजे इतका टेस्टी होतो. माझी मुलं तर नुसतंच खातात, त्याच्याबरोबर काही चटणी किंवा दही नसेल तरी गरम गरम सगळं म्हणजे नुसतंच खातात. कारण यात ना डाळीची चव लागेल आपल्याला, तांदूळ आहे, डाळ आहे, भाज्या आहेत किंवा हिरवी मिरची, लसूण, आणि अप्रतिम चवीचा हा पदार्थ होतो. आता याला तुम्ही घावन म्हणू शकता किंवा काय, आता तुम्ही उत्तप्पा म्हणू शकता, काहीही म्हणू शकता, पण हा पदार्थ लागतो मात्र एकच नंबर. आता इथे तव्यावर आहे ना मी हे तूप लावायचं. तूप कसं असतं, थोडं हेल्दी असतं आणि खात असतील तर एकदम चांगलं ना, मुलं खातील बघा. आता तेल लावायचं, तेल लावू शकता तुम्ही. आणि आता मुलांना कसं लागतात, कुरकुरीत लागतात की मऊ लागतात, तर त्याप्रमाणे जर कुरकुरीत लागत असेल तर आणखी पातळ थोडंसं पसरवायचं त्याला, पातळ असं, नाहीतर मग जाडसर मऊ लागत असेल तर असं जाडसर, याप्रमाणे आपल्याला हे धिरडे म्हणू शकता तुम्ही किंवा
घावण म्हणू शकता याला. तर याप्रमाणे आपल्याला घावण करून घ्यायचं आहे आणि मध्यम आचेवर ना ते आपल्याला बेक करून घ्यायचं आहे. काय असतं ना, खूप घाईघाईने केलं ना काय होतं, ते मधलं जे हे आहे ना भाग, तो व्यवस्थित बेक होत नाही किंवा फ्राय म्हणजे व्यवस्थित ते शिजत नाही. मग त्याच्यामुळे काय होते, चव बिघडते. म्हणून थोडा वेळ द्या आणि अगदी क्रिस्पी असा होतो. आणि तुम्ही तुपात जर केलं ना तर खरंच इतका टेस्टी लागतो तो. तर नक्की करून बघा. चटणी असेल, चटणी लोणच्याबरोबर सर्व करा. तर गाईज, तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा अशाच एक नवीन व्हिडिओसह आपण पुन्हा भेटूया. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू सो मच.